भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज खालच्या सभागृहामध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे की 93च्या दंगलीमध्ये जो आरोपी आहे सलीम कुत्ता याचे थेट कनेक्शन जे आहेत ते उबाटा गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख बडगुजर यांच्यासोबत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी सर आहेत। अजय चौधरी सर, थेट हल्लाबोल जो आहे तो सुधाकर बडगुजर यांच्यावरती केला जातो। सुधाकर बडगुजर हे मुळात शिवसैनिक आहेत आणि तुमचे नाशिकचे तिथचे महानगर प्रमुख आहेत। त्यांचा थेट सलीम कुत्तांशी जो व्हिडिओ आहे नाचतानाचा तो व्हायरल होताना पाहायला मिळतो। त्यांचे फोटोज आहेत। वरतून ही पार्टी जी आहे ती बडगुजर यांच्याच फार्म हाऊसवरती ऑर्गनाइज केलेली होती असा देखील आरोप आता केला जातो। मी पहिलाच आपल्याला खुलासा करू इच्छितो की तो व्हिडिओ मी पाहिलेला नाही। नितेश राणेंनी तो जो फोटो दाखवला तो फोटो अस्पष्ट होता आणि तुम्हाला कालच विधानसभेमध्ये चर्चा होती की जे खोटे व्हिडिओ देतात, खोटे फोटो दाखवून वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे फोटो प्रसिद्ध केले जातात, फेक फोटो प्रसिद्ध केले जातात। कालच चर्चा होती आर्टिफिशियल जे बनवले जातात। त्यामुळे आज उपमुख्यमंत्र्यांनी SIT घोषित केलेली आहे। SITचा अहवाल येऊ दे। मी कोणाच्याही गैरकृत्याचं समर्थन करत नाही, परंतु कृत्य केलंय की नाही केले हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं देखील योग्य नाही। खरं तर ही 93ची दंगल झाली, बॉम्बस्फोट झाले, या सगळ्यानंतर शिवसेना संपूर्ण मुंबईमध्ये प्रत्येक नागरिकाला पाठबळ देण्याचं काम करत होती आणि त्यातच 93च्या बॉम्बस्फोटानंतर जो आरोपी सापडला गेला सलीम कुत्ता नावाचा, त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, टाडा झालेला होता, त्याला सगळी गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत आणि त्याच व्यक्तीचा फोटो हा तुमच्या एका शिवसैनिकांबरोबर येणं हे योग्य वाटतं का? मी आत्ताच आपल्याला खुलासा केला, परंतु एक लक्षात ठेवा, मग ते 92-93ची दंगल असेल, बॉम्बस्फोट असेल, त्यावेळी जे आत्ता हे बोलतात त्यावेळी ते कुठे होते ते विचारा। तेव्हा शिवसैनिक रोडवर उतरला होता, शिवसैनिक रक्षणकर्ता म्हणून भूमिकेत होता। बॉम्बस्फोटामधल्या जखमींना मदत करायला, रक्तदान करायला शिवसैनिक पुढे होता, तेव्हा हे बाकीचे कुठे होते? त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवू नये, शिवसेनेला देशविघातक प्रवृत्तींना कसा मुकाबला करायचा हे कोणी शिकवू नये। कारण या हिंदुस्थानामध्ये अतिरेक्यांच्या विरोधामध्ये, दाऊदच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेणारा एकमेव व्यक्तिमत्व होतं आणि ते होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। म्हणून त्यांना अतिरेक्यांच्या धमक्या यायच्या, त्यांच्याबाबत अनेकदा अतिरेक्यांनी केलेले कट हे पोलिसांनी उघड केलेले आहे, उद्ध्वस्त केलेले आहेत। त्यामुळे कोणी आरोप केला म्हणजे सिद्ध होते असं नाही। SITची चौकशी आज जाहीर झालेली आहे, ती SITची चौकशी होऊ दे, त्यावेळी जे काय येईल त्यावेळी नक्कीच आम्ही यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नितेश राणे आणि दादा भुसे जे पालकमंत्री आहेत नाशिकचे, यांनी दोघांनी देखील संजय राऊत यांच्याशी या गोष्टीचा थेट कनेक्शन आहे असं त्यांनी सांगितलं। कारण की संजय राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत संपूर्ण जिल्ह्याचे आणि सुधाकर बडगुजर यांच्याशी अत्यंत निकटवर्तीय त्यांचे संबंध आहेत। मी सभागृहात होतो, या दोघांनीही आदरणीय संजय राऊत साहेब बाहेर माध्यमांशी बाहेर बोलताना त्यांनी हे आरोप लावले। बाहेर काय बोलणं, आतमध्ये दाखवत होते ना, आतमध्ये चर्चा करत होते, आतमध्ये नाव का नाही घेतलं, आम्ही उत्तर दिलं असतं। त्यामुळे त्यांनी कुठेही संजय राऊत साहेबांचं नाव घेतलं नाही सभागृहामध्ये। नितेश राणेंना सवय आहे नेहमी कोड्यामध्ये बोलणं, नेहमी आरोप करणं, नेहमी बोटं दाखवणं, उघडरित्या बोलत नाहीत। त्यामुळे त्यांनी सभागृहामध्ये नाव घेतलं नाही, बाहेर काय बोलले हे मला माहीत नाही। परंतु कुठेतरी चर्चा भरकटवली जाते का नितेश राणेंकडनं? महत्त्वाचे मेन मुद्दे जे आहेत ते अधिवेशनात आले पाहिजे आणि त्यात त्यांनी सलीम कुत्ताचा विषय मांडला। एक लक्षात ठेवा, आमचे आदित्य साहेब नेहमी असं म्हणतात, डर अच्छा लगता है। संजय राऊतांची त्यांना भीती आहे, कारण ह्या सगळ्यांची अंडी पिल्ली संजय राऊत रोज काढत असतात। संजय राऊत रोज यांच्या बोलण्यावरती प्रतिक्रिया देत असतात आणि राऊत साहेबांकडे एवढा माल मसाला ठासून भरलेला आहे की या एकेकाची लपतरं या पुढच्या काळामध्ये ते काढल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून संजय राऊत साहेबांना टार्गेट करण्याकरता हे प्रकरण उपस्थित केले असं मला वाटतं। धन्यवाद अजय चौधरीजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी संपूर्ण खुलासा जो आहे तो या सगळ्या सलीम कुत्ताच्या संदर्भात केलेला आहे। हे प्रकरण मला सुद्धा माहीत नाही, परंतु यामध्ये जर कोणी दोषी असेल तर निश्चितच कारवाई केली पाहिजे। आता SIT समिती जी आहे ती गृहमंत्र्यांनी या प्रकरणात स्थापन केलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण व्हिडिओ मागचं सत्य जे आहे ते आता लवकरच समोर येईल
असं जे मत आहे ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.